गावी क्रिकेटचं प्रत्येकाला खेळ खेळायला मिळावं यासाठी गावातून 3-3 एंट्री आल्यात. मात्र एखाद्या खेळाडूला एकच संघामध्ये खेळताना येईल एवढं लक्षात ठेवा. जर खेळाडू आढळला दुसऱ्या संघामध्ये खेळताना, भाऊ एक सेकंड, खेळताना आढळला तर तो पूर्ण संघ बाद केला जाईल, एवढं मात्र निश्चित. तर टेंबोड संघ कुठे जायचं नाही, आपल्याला अनाउन्समेंट केल्यानंतर हजर राहायचं आहे. अगर हजर नसेल तर आपल्याला बाद करण्यात येतील. आमचे आयोजक सक्षम आहेत, लक्षात घ्या. सकाळपासून 2 टीम बाद झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला लक्ष ठेवायचं. टेंबोड संघ तर निश्चितच यापुढील सामना असेल नव्या तेजा ओल्ड पनवेल आणि श्री गणेश लोणिवली हा सामना झाला नाही आहे, कारण पनवेल संघ आला नाही. त्यामुळं श्री गणेश लोणिवली वाडी संघाला मात्र बाय देण्यात आलेली आहे. त्यानंतर जय हनुमान असुडगाव आणि ACC रोहिंजण म्हणजे अरुण क्रिकेट संघ रोहिंजण चिनू पाटील आणि त्याचबरोबर असुडगाव गोलंदाजी मार्कवर आणि त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज रोहन आणि ऋतिक. राज स्ट्राईक एंडला आणि सतीश नॉन स्ट्राईक एंडला. ऋतिक हा नॉन स्ट्राईक एंडला आहे, कारण इथं 12 खेळाडू तसे सांगतात त्या पद्धतीने आम्ही जरसे इकडे तिकडे झाली नावं. सतीश हो पहिला चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय. फलंदाज राज स्ट्राईक एंडला आणि त्याचबरोबर पहिला चेंडू मात्र निर्धाव खेळून काढतोय. फक्त 3 षटकांचा सामना हाही लक्षात असू द्या सर्व खेळाडूंना, आणि या 3 षटकामध्ये धावांचा उच्चांक करणं फार गरजेचं आहे. हो पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत काऊ करण्याच्या दिशेनं निश्चितच जातोय. 1 धाव मिळते, ते निश्चितच राजसाठी. आणि धावसंख्या संघाचं खातं ओपन होतोय एकेरी धावेनं. सर्कलचं रेस्ट्रिक्शन आहे, एक लॉंग ऑफ क्षेत्राकडे एक काऊ कोर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. हो इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू टॅपिंग पाहायला मिळतोय. चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन गोळीच्या वेगानं सीमारेषा गाठतोय. सर्कलचं रेस्ट्रिक्शन असल्यामुळं इथे मात्र चौकार मिळालाय फलंदाज ऋतिकला, आणि ऋतिकनं मात्र चौकारानं खातं खुलं केलंय. निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण पाहतोय, आणि क्रीडांगणाचं विशेष कौतुक आहे कळंबोली वासियांसाठी हा राखीव प्लॉट. आणि त्याचबरोबर त्याची दक्षता घेत असताना मागच्याच काही दिवसापूर्वी एक मुलाखत देखील आली होती, आणि निश्चितच क्रीडांगण खेळण्यासाठी सुसज्ज बनवलं गेलं आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, ऋतिक निर्धाव चेंडू खेळून काढतोय. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर एक चेंडू निर्धाव खेळून काढलेत. एकेरी धावेनं राजनं खातं खुलं केलंय, तर चौकारानं मात्र ऋतिकनं खातं खुलं केलंय. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 5 धावा संघाच्या खात्यामध्ये. परंतु इथे ऋतिकला थांबवणार कोण? ऋतिकच्या बॅटमधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. निश्चितच असं वाटलं होतं धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न चालू आहे, तो सातत्याने टिकून राहील का, परंतु त्याला सडेतोड उत्तर देत असताना सतीश या गोलंदाजावर 5व्या चेंडूवर षटकार मारलाय. तर ऋतिक मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. सतीश गोलंदाजी मार्कवर, शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेत आहे, कारण सुटकेचा निश्वास सोडला असेल, कारण शेवटचा चेंडू आला निर्धाव. धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 11, आणि या षटकामध्ये विचार केला 2 मोठे फटके जरूर पाहायला मिळाले, एक चौकार पाहायला मिळाला, एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर 3 चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळाले गोलंदाज सतीशच्या माध्यमातून. 11 धावा बिनबाद.
PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि त्याचबरोबर केडी निश्चितच काउंटिंगच्या भूमिकेत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि डीजे ऑपरेटर आपण पाहतोय मॅडी. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. स्वप्नीलच्या खांद्यावर जबाबदारी दुसरे षटक हाताळण्यासाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये अजून देखील दाखल आहे. या जोडीला फोडण्याचं काम करेल का की धावांचा ओघ सातत्यानं सुरू राहील का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट आणि स्ट्राईक एंडला फलंदाज राजला आपण पाहतोय. हो राजनं देखील चेंडू हवेत खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाही. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं बॅकिंग विकेट किपरच्या माध्यमातून निश्चितच पाहायला मिळतोय. साहिलच्या माध्यमातून चांगली बॅकिंग पाहायला मिळतंय किपरच्या भूमिकेत. नो चेंडू. तर पंचांनी हेरला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक स्क्वेअरलेगच्या मागे आणि 9 चेंडू आहे म्हणजे ते एक धाव स्क्वेअरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ओहो दुसरा चेंडू देखील निर्धाव आणि पहिला चेंडू निर्धाव होता परंतु क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळं तो 9 चेंडू होता. फ्रीडची संधी होती. फ्रीडच्या संधीचं सोनं करता आला नाही राजला आणि इथे मात्र चेंडू निघून गेला आहे निर्धाव. चांगलं बॅकिंग साहिलच्या माध्यमातून आणि तेवढंच चांगलं गोलंदाजीचं विश्लेषण पाहायला मिळतंय गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. राज स्ट्राईक एंडला. ऋतिक नॉन स्ट्राईक एंडला. अखोल टप्प्याचा चेंडू पूल केलाय. फायनल क्षेत्र निवडलाय. 1 बॉल सीमारेषे बाहेर दणदण करत चौकार. क्या बात है. कभी तेरी बाजी बारी तो कभी मेरी बारी. स्वप्नीलला मात्र चौकार लगावलाय फलंदाज राजना. बऱ्याच कालावधीपर्यंत शांत होता तो राज परंतु राज मारलाय चौकार. 3 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर चौकार पाहायला मिळतोय राजच्या बॅटमधून. दुसरे षटक प्रगतीपथावर 3 चेंडू आतापर्यंत टाकले होते त्यानंतर एक अवांतर चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणार चेंडू आपण पाहतोय. पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. निश्चित एक्झॅक्टली चेंडू रिलीज झालाय कुठे. पिचिंग आउटसाइड आहे की इनसाइड आहे निश्चितच कशा पद्धतीने रिलीज झालाय हा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतील पंच रामन भोसले सर आणि त्याचबरोबर आत्माराम कोळी सर. पंच 9 घोषित करतात. आउटसाइड पिचिंग आणि त्याचबरोबर स्वप्नीलला टाकलेला हा चेंडू 9 चेंडू आहे. या षटकामध्ये पुन्हा एकदा फ्रीडची संधी मिळाली आहे ती देखील राजसाठी. एका षटकामध्ये 2-2 वेळा संधी असं मिळणं फार कठीण असतं पण त्या कठीण कामाला आता सामोरं जावं लागेल कारण पहिला फ्रीडचा संधी त्याचं सोनं करता आलं नाही आहे. आता या संधीचं सोनं करतं की नाही हे पाहावं लागेल नमो चषकामध्ये. हो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. साहिलनं चांगलं बॅकिंग दिलाय आणि स्वप्नील देखील चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. राज आणि ऋतिक या फलंदाजांना मात्र 2 षटकं खेळण्याचा मानस आणि धाडस मनामध्ये ठासून धरलेला आहे. 2 षटकापर्यंत आपण मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे. धावा येतील परंतु ते धावांवर अंकुश लावलाय मी म्हणेन स्वप्नीलला. एक चौकार वगळता 2 अवांतर चेंडू वगळता धावा या फलंदाजांच्या माध्यमातून आल्या नाही आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत. स्वप्नील अवांतर चेंडू जरूर टाकतोय परंतु धाबा जास्त खर्च करत नाही आतापर्यंत. एक चौकार वगळता एक्स्ट्राच्या रूपामध्ये फक्त धाबा आल्यात या षटकामध्ये. होता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेच करतोय काय घडतंय पाहायचं आहे. क्षेत्ररक्षकला चकवा दिलाय. चेंडू 1 बॉल्स 2 बॉल्स सीमारेषे बाहेर. 4 धाबांसाठी बऱ्याच कालावधीनंतर हा मोठा फटका पाहायला मिळतोय 4 धावेचा. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 22 धाबा 11ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. 22 धाबा तब्बल कुठून काढल्यात आणि काही चेंडू शिल्लक देखील आहेत या षटकातील. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न.
पॉईंट क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बराच कालावधीत हवेत चेंडू होता आणि त्यानंतर चांगला झेल पाहायला मिळाला. पहिला ब्रेक मिळून दिलाय कारण फलंदाज बाद होतोय. राज ज्यानं 2 चौकार लगावले तो फलंदाज बाद होतोय आणि निकेशनं चांगल्याच्या झेल पकडलाय आणि अशा रीतीनं पहिला ब्रेक मिळून दिलाय. तो गोलंदाज स्वप्नीलनं या षटकामध्ये आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत, 9 चेंडूचं षटक किमान फेकावं लागेल. म्हणजे 3 चेंडू एक्स्ट्रा फेकत असताना देखील विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या एकूण 11 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्यात एकूण 11 धावा. जरी 9 चेंडूचा षटक असला तरी 11 धावा तरी आतापर्यंत पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय रोहन पाटील. च्या मनगटामध्ये ताकद आहे चौकार षटकार मारण्याची. तो फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रोहन. हो, पहिलाच आले चेंडूला प्रहार केलाय. मिडविकेट क्षेत्र निवडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट थ्रो आला असता तर अडचण निर्माण झाली असती, परंतु इथं थ्रो थोडंसं लेझी पाहायला मिळाला आणि त्यामुळे मात्र 2 धावा शेवटच्या चेंडूवर आल्या. या 2 धावांच्या मदतीनं 24 धावा धावफलकावर आणि 12ची सरासरी 2 षटकामध्ये राखली आहे. पहिल्या षटकामध्ये 11 होत्या आणि या षटकामध्ये आल्या 13, कारण हे षटक 9 चेंडूंचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे मात्र 13 धावा खर्च केल्या ते स्वप्नीलनं. परंतु उर्वरित षटक असेल हाणामारीचं षटक, त्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित असेल ते रोंजन संघासाठी. परंतु धावांवर अंकुश लाभेल का हा नवीन गोलंदाज साहिल पाटील हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. सर आता रखरखत्या उन्हामध्ये ही स्पर्धा पाहणं फार कठीण आहे प्रेक्षकांसाठी. प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये हा मैदान गजबजून भरलेला असतो. तुडुंब मैदान भरलं असं जणू कुंभमेळा लागलाय आणि त्या कुंभमेळ्यामध्ये संत साधू जसे कुंभमेळ्यामध्ये निश्चितच साधू संत त्या कुंभमेळ्यात उपस्थित होतात आणि त्या पद्धतीने आपल्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये हे स्पर्धेमध्ये संध्याकाळी पाहायला मिळतं हा चित्र. इथे घडलं काय तर या चेंडूवर आल्या रोहनच्या माध्यमातून फलंदाजी आपण पाहतोय आणि ऋतिकच्या बॅटमधून आले आहात 3 धावा. शॉर्ट रन, एक शॉर्ट रन आहे. 2च धावा आता लिहायला लागतील. स्कोररला पुन्हा एकदा त्रास. लोकेश रॉय स्कोररच्या भूमिकेमध्ये. हो, इथे मात्र फाईन लेग क्षेत्र निवडलं. फाईन लेग क्षेत्राला चेंडू धाडलाय. क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक धावतात. एक मागून धावतोय, एक पुढून धावतोय, परंतु शेवटी विजय झाला चेंडूचा आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावर. सध्या तर समाधानकारक स्थिती निर्माण केली आहे. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की 11 धावा आल्या होत्या, 3 चेंडू निर्धाव खेळून काढले होते असं वाटलं होतं. स्वप्नीलच्या षटकामध्ये धावा कमी होतील, परंतु नाही. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि या षटकामध्ये सुरुवातच केली आहे. हो, एक धाव निश्चित पाहायला मिळते. 7 धावा आतापर्यंत खर्च केलेत साहिलनं. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चांगलं कामगिरी पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडू आपल्या धष्टपुष्ट अंगानं मात्र तो अडवण्याचा प्रयत्न करता बॅकिंग देत होता. परंतु गोलंदाजी करत असताना इथे चांगले फलंदाज पाहायला मिळतो रोहन पाटील आणि त्याचबरोबर ऋतिक हे फलंदाज आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ऋतिकचा आणि 2 धावा निश्चित पूर्ण होतात आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या निश्चितच पुढे सरकेल. 33 धावा 33 धावा सॉरी माफ करा 33 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत साहिल गोलंदाजी मार्कवर. हो, इथे मात्र चेंडू लॉप केला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सुरक्षित जागा. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय व चेंडूला उचलतोय फेकतोय. तत्पूर्वी मात्र वेळ होता 2 धावाचा, परंतु 2 धावा घेता घेता 3री धावेसाठी वेळ मिळाला. थोडंसं पमलिंग आणि
3 धावा चित्याच्या चपळानं पूर्ण करतायत. आता मात्र दमछाक झाले असेल या दोन्ही पण. पुन्हा एकदा तिसरी धाव घेताना शॉर्ट रन. बघा पंचांचं लक्ष किती आहे. आत्माराम कोळी सर आणि त्याचबरोबर हिरामण भोसले सरांचं लक्ष आहे आणि त्यामुळं मात्र त्यांच्या नजरेखालून तुम्ही धाव घेत असताना क्रीज पर्यंत पॉपिंग क्रीज पर्यंत बॅट पोहोचली पाहिजे, अन्यथा हॅलो तर कोटक बँकेचा विजा क्लासिकर कार्ड आहे. त्याचं नाव आहे कोटक डेबिट कार्ड आहे. तर कोणाचा असेल त्याने आपली ओळख पटवून तो घेऊन जायचंय. निश्चितच 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. शेवटच्या चेंडूवर आला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर एकूण 40 धावा, 39 धावा आणि 40 धावांचं आव्हान घेऊन उतरावं लागेल. ते निश्चित जय हनुमान आसुडगाव संघाला. एका बाजूला आपण पाहिलं अरुण क्रिकेट संघ रोहिंजण आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय हनुमान आसुडगाव संघ. चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. रोहिंजन संघ आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे आणि त्याचबरोबर आसुडगाव संघ चला आपण सलामीची जोडी ताबडतोब मैदानामध्ये पाठवायची आहे. हॅलो विकास पांडे या नावाचं डेबिट कार्ड आहे कोटक महिंद्राचं आणि ते जर इथं असतील तर आपला तो एटीएम कार्ड घेऊन जायचंय. विकास पांडे बघा भारत म्हात्रे तर नागझरी गावातून बिलॉंग करणारा खेळाडू यश काटे. या यश काटेला विकास पांडेचा एटीएम कार्ड सापडलेला आहे. तो त्याने इमानदारीनं इथे आमच्या कमिटी मेंबरकडे सोपवलेला आहे. अर्जुन सर आहे तिथे त्यांच्यापर्यंत सोपवलेला आहे. आणि बघा हा आहे आमचा नागझरीचा रामभक्त. निश्चितच प्रामाणिकपणा त्यांनी दाखवला यश काटे. त्या प्रामाणिकपणाचं आम्ही कौतुक करतो. या नमो चषकाच्या माध्यमातून त्याचं सहर्ष स्वागत करतोय. बघा आजपासून रामराज्य सुरू झालं आहे आणि सुरुवात झाली आहे. यश काटेने सुरुवात केली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याला एटीएम कार्ड सापडला. तो सापडलेला कार्ड त्याने आमच्यापर्यंत आणून दिला. एवढी इमानदारी दाखवली. आणि आजकाल चोरांचा लुटेऱ्यांचा अतिशय दयनीय अवस्था आहे. बरेचसे खिसे कापू चोर लुटारू आपल्याला पाहायला मिळतात. मग तुम्ही रेल्वेमध्ये जा, बसमध्ये जा, एअरपोर्टला जा, परंतु इमानदारी दाखवली ती यश काटेनं. विकास पांडे आपला एटीएम कार्ड घेऊन जाते महेंद्र कोटेकचा. हॅलो बघा दोन्ही संघाने लक्ष द्या. एका बाजूला रोहिंजण आणि आसुडगाव लक्ष द्यायचं आहे. सामना संपल्यानंतर लगेच ताबडतोब आपली मॅच होणार आहे सेकंड राऊंड. तर श्री गणेश लोणिवली या संघादरम्यान आपली लगेच ताबडतोब मॅच होणार आहे. आपण पुढे जायचं नाही, लगेच ताबडतोब टॉससाठी जायचं आहे. जिंकणाऱ्या संघाला मी विनंती करतोय. तर लोणिवली संघ आपण टॉससाठी आमच्या कॉम बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. चला या नक्कीच या. आणि आपले मोबाईलमध्ये नमो ॲप डाउनलोड देखील करायचं आहे. चला पूर्ण टीम रेडी पोझिशनमध्ये यायचे. ओके कृष्णा
हा आणि त्यानंतर जय हनुमान उसरले आणि स्नॅपमिंट चॅलेंजर या दोन्ही टीमला देखील विनंती आहे की आपण देखील यायचं आहे. स्नॅपमिंट चॅलेंजर आणि जय हनुमान उसरली. हा चला पुढच्या संघाला अनाउन्समेंट झालेली आहे. आपण देखील हजर राहायचं आहे. आपलं टी शर्ट आपल्या ऑलरेडी घ्यायचे आहेत. हो पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज संकेतच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळतोय. दादा 3 चेंडू झाले. आमचे स्कोरर लोकेश रायला तुम्ही कमी लिखू नका. लोकेश राय तुमच्यासाठी आहे. निश्चितच अजून एक चेंडू निर्धाव. स्ट्रायकिंगला मन आहे परंतु त्याचं मन स्ट्रायकिंगला मन होता, त्याने एक सिंगल काढली. त्यानंतर स्ट्राईक जशी आयुषकडे आली, आयुषनं मात्र 2 चेंडू निर्धाव खेळून काढलाय. 39-40 धावांचं पाठलाग करायचं आहे म्हणजे का तुम्हाला निर्धाव चेंडू खेळून चालणार नाही आहे. चेंडूला चपराक लावणं, फटके सजवणं, अनेक तुमचे प्रोग्राम तुम्हाला करावे लागतील. याचबरोबर आमचे रवी उतेकर साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. आपण पाहतोय व्यासपीठावरती सर्व मान्यवर मंडळी या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे संदीप शेठ म्हात्रे असतील, बबलू शेठ, त्याचबरोबर आमचे रामा महानवर, तर नक्कीच या स्पर्धेमध्ये खूप योगदान देऊन आहेत. तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तर चला या दोन्ही टीम या आपण जय हनुमान उसरले आणि स्नॅपमिंट चॅलेंजर. तर अवघड शब्द आहे स्नॅपमिंट. काय काय कोण कशी नावं ठेवेल काही पत्ता नाही आहे. आता रामराज्य आलंय दादानो, चांगली नावं ठेवा, चांगला कार्यक्रम करा आणि चांगल्या मार्गाला लागा. निश्चितच पहिले षटक हाताळत असताना पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव होती आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये आल्या 4 धावा. धावा झाल्या तर एकूण बिनबाद 5. तर आता इथून मात्र गेअर चेंज करावा लागेल निश्चित आसुडगाव संघाला. येणारे 12 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. म्हणजे 17.50 सरासरी गाठायची आहे. हे सरासरी गाठत असताना प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. गोलंदाज पाहतोय सौरभ पाटील. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू ढकलला गेला. 1 धाव निश्चित मिळेल रोहन येते चेंडूपर्यंत आणि त्याचबरोबर निश्चित 1 धाव मिळेल ती फलंदाज आयुषला, सॉरी मनला. आणि त्याचबरोबर आयुष येते स्ट्रायकिंगला. सिंगल डबलनं काही बिघडणार नाही मी म्हणेन ना. निश्चितच सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर रंजन संघाचा एखादा मोठा फटका येईल तेव्हा मात्र सुटकेचा निश्वास सुटेल मी म्हणणं आसुडगाव संघाचं. परंतु पंच अवांतर घोषित करतात. ऑफ्टमच्या खूपच बाहेरून जाणार चेंडू अवांतर घोषित करतात. गोलंदाज सौरभ पाहायला मिळतोय. सौरभच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. आयुष्य आणि मन ही जोडी मैदानामध्ये. हो टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ्टमच्या बाहेरून जाणार चेंडू पंच अवांतर घोषित करतात. लाईन भरकटला मी म्हणेन लेफ्ट हँड बॅट्समन असल्यामुळे सौरभ हा गोलंदाज आणि त्याचबरोबर सलगचा दुसरा चेंडू हा अवांतर पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 8 धावा येणं अपेक्षित आहे ते आसुडगाव संघासाठी. फुलटॉस चेंडू होता परंतु त्याला पनिशमेंट देता आले नाही. लेग बिफोर द विकेट. OUT आउट. फलंदाज बाद होतोय. फलंदाज होता आयुष. चला जय हनुमान उसारली टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. तर स्नॅपमिंट टीम कॅप्टन आहे का? ओके दोन्ही संघ आहेत परंतु यातून जो संघ जिंकेल तो मात्र खेळेल लोणवलीची श्री गणेश लोणिवली या संघाविरोधात.
निश्चितच श्री गणेश लोणिवली संघ आपण उपस्थित राहायचं आहे टॉससाठी, कारण टॉससाठी तुम्ही फक्त वाट पाहायची आहे, एवढंच तुमचं आता सध्या काम उरलं आहे. आणि जसा सामना संपेल या संघातून येणारा संघनायक, विजेता संघनायक आपल्याशी टॉस करेल. त्यामुळे तुम्हाला कॉम्बॉक्समध्ये समोर उभं राहायचं आहे. सौरभ गोलंदाजी मार्कवर या षटकामध्ये आपण पाहिलं 2 चेंडू अवांतर, त्यानंतर लेग विरुद्ध विकेट, लाईन भरकटलेला पुन्हा एकदा लयबद्ध गोलंदाजी करतोय. हो, पुन्हा एकदा साहिल मात्र स्ट्राईक एंडला आलाय. नौखा फलंदाज. इथे घडलं काय तर गोटी नेम करण्याचा प्रयत्न ऋतिकचा, आणि त्याचबरोबर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, सिंगल पाहायला मिळते, आणि एकेरी धावेने मात्र साहिल हा खातं खुलं करतोय. सौरभ गोलंदाजी मार्कवर मन. हो, चेंडूला चपरक लावण्याचा प्रयत्न, फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका सजवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. एकेरी धाव देऊन जायला हा चेंडू, आणि एकेरी धावेनं धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 10 धावा धाव पलकावर पाहायला मिळत आहेत. निश्चितच 8 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे. हो, साहिल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाही आहे. निर्धाव चेंडू खेळून काढतोय. आता समीकरण उरलंय 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. एखादा मोठा फटका या षटकामध्ये या शेवटच्या चेंडूवर येणं अपेक्षित आहे, तरच या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो आसुडगाव संघ. हो, पुन्हा एकदा लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतायत, आणि अवांतर चिरपामध्ये जरूर धाबा येत आहेत, परंतु त्या पुरेशा नाही आहेत. पुरेशा धाबा करण्यासाठी मोठा फटका येणं अपेक्षित आहे, कारण या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येणं फार गरजेचं असेल त्या आसुडगाव संघासाठी. चेंडू जातोय षट थर्डमॅनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं पंपिंग पाहायला मिळलं, परंतु एकच धाव पाहायला मिळतं साहिल पाटीलच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सर्व आराखडा देखरेख करत असताना आम्ही पाहत आहोत निश्चितच रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील, आणि त्यांच्या समवेत आम्ही पाहतोय निश्चितच रायगड समालोचक असोसिएशनचे खजिनदार सत्यवान म्हात्रे, आणि यांच्या वरती आपण पाहिलं तर ज्यांचा हात आहे ते म्हणजे संदीप आल्या म्हात्रे यांचं, आणि त्याचबरोबर त्यांच्या समेत आम्ही सर्व चाहते वर्ग, आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, मग रामा महानवर असतील, सर्व मंडळी या स्पर्धेमध्ये काम करतायत. हो, तर चला या ठिकाणी या जय हनुमान उसरले आणि स्नॅपमॅट चॅलेंजर, तर मी जमीर भाई शेख यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. तर या जमीर भाई शेख आपण यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. हो, साहिलनं फटका सजवलाय. फटका फसला की काय पाहायचंय, नक्की फटका फसलाय, आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं काऊ कॉर्नरच्या दिशेनं चेंडू झेल पकडला गेलाय, फलंदाज बाद होतोय, आणि दुसरा झटका आसुडगाव संघाला सामन्यामध्ये इथे शिरकाव करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार असताना पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली आहे ओम पाटीलसाठी, आणि साहिल बाद झालाय आसुडगाव संघाचा. चला या ठिकाणी प्रशस्ती पत्र देखील दिलं जाईल. आपण पाहतो जमीर भाई शेख, आपण पाहू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून हे दृश्य देखील टिपलं जात आहे. टॉस टू विन टीम नेम स्नॅपमॅट चॅलेंजर या संघाने नाणेफेकी जिंकले. आपण पाहतोय जय हनुमान उसरली या संघाला प्रशस्ती पत्र दिलं जात आहे यूट्यूबच्या माध्यमातून. हे दृश्य टिपलं गेलं. बालजी हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. जबीर भाई शेख तर स्नॅपमॅट चॅलेंजर या संघाच्या संघनायकाला देखील आपण पाहतोय प्रशस्ती पत्र दिलं जात आहे. या स्पर्धेचं हे विशेष आकर्षण आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेच्या माध्यमातून प्रशस्ती पत्र दिलं जात आहे. ओ टू कमेंट बॉक्स. हो, इथे मात्र ब्लॉकलचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर ओम पाटीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सफलता, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, आणि तिसरा चेंडू निर्धाव. म्हणजेच या सामन्यामध्ये आता राम राहिलेला नाही आहे. अपौचरिता शिल्लक राहिली की काय असं वाटायला लागलंय, कारण कदाचित असे सामने काहीतरी जादू होते, चमत्कार होतो, आणि त्यामुळे मात्र सामने जिंकले जातात. परंतु इथं जादू होणं
शक्यच नाही आहे, कारण चौथा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळालाय आणि धावसंख्या आपण पाहिली तरी एकूण 13. लोकेश रॉय स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. अजून एक चेंडू निर्धाव. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे, ती मात्र पूर्ण करण्याच्या नादामध्ये ओम पाटीलला आपण पाहतोय. तर चला, लोणिवली संघ आपण उपस्थित आहात का टॉस बॉक्स मध्ये? यातून जिंकणारा संघनायक आपण लगेच टॉस साठी जायचंय. तर सामना जिंकलाय तो निश्चितच अरुण स्पोर्ट क्रिकेट क्लब रोंजन संघाने. रोंजन संघ लगेच टॉस साठी यायचंय. ऋतिक संघनायक ताबडतोब पाठवून द्यायचं. रोहन पाटील टॉस साठी पाठवून द्यायचं प्लीज. चला या संघनायक या आपण पुन्हा रोहन एकदा पाटील ऋतिक टॉस साठी आपला संघनायक पाठवून द्या पटकन. पहा सेकंड राऊंडची ही लढत आपण लगेचच खेळवणार आहोत. तर चला या ठिकाणी जमीर भाई शेख यांनाच मी विनंती करतोय पुन्हा एकदा आपण या ठिकाणी यायचं आहे. नाणेफेकी लगेच त्वरित आपण या टॉस बॉक्समध्ये करून घेणार आहोत. आपण पाहतो एक भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. तब्बल 2 लाखाहून रोख रकमेची पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये मित्रांनो देतोय. सेकंड राऊंड आपण पाहतोय रुंझण आणि लोणेवाडी या दोन संघादरम्यान. तर सामन्याचा हिरो आपण पाहतोय. आमचे स्कोरर सांगतायत की ज्यांना 10 चेंडूमध्ये 16 धावांची बहारदार खेळ 7 चेंडूमध्ये 16 धावांची बहारदार खेळ करणारा फलंदाज ठरला रुंझण या संघापैकी जिंकले. ऋतिक यायचा आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी. चला या ऋतिक कमांडर स्टेज अँड कलेक्टिव्ह ट्रॉफी आपण ट्रॉफी ही कलेक्ट करायची. आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच पटकावणाऱ्या खेळाडूला देखील सन्मान चिन्ह देतोय. तर जेडीबाईचं आगमन झालेलं आहे. ऋतिक आपण फास्ट यायचंय. थोडंसं धावायचंय कारण वेळ देखील खूप कमी आहे. आमचा घाटी आवाज आला रे याला. जेडीबाईचं आगमन साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय सहर्ष स्वागत. आपण पाहतोय भाईंच्या हस्ते या ठिकाणी ऋतिक या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे, ज्याचा जबरदस्त खेळ राहिला या मैदानावरती. तो ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स. तर पुन्हा एकदा जाऊया जिथे आपण भाऊंचा आवाज ऐकतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर निश्चितच